गरीब और सामान्य जन भी खुशहाली के साथ दिवाली मना सकें, इसके लिए बीजेपी के जिला महामंत्री दत्ता गंगाले एवं समाज सेविका अश्विनी गंगाले ने आज नेरुल के आदिवासी पाड़ा और कामगार बस्तियों में खाद्यान्न और कपड़ों का वितरण किया। इस दौरान बीजेपी के सिउड़ मंडल अध्यक्ष सुधीर जाधव समेत कई कार्यकर्ता भी मौजूद रहे। तस्वीर में दिख रहा यह नज़ारा नेरुल HP कंपनी की कामगार बस्ती का है। बीजेपी जिला महामंत्री ने यहाँ श्रमिकों और आदिवासियों में दिवाली की फराल और महिलाओं को साड़ियाँ बांटकर उनकी खुशियों को दोगुना कर दिया। कामगार जनों ने दिवाली सौगात मिलने पर खुशी जताई और नवी मुंबई के बीजेपी जिला महामंत्री दत्ता गंगाले एवं समाज सेविका अश्विनी गंगाले के प्रति भी आभार जताया। वहीं बीजेपी के जिला महामंत्री दत्ता गंगाले और समाज सेविका अश्विनी गंगाले ने कहा कि दीपावली आनंद का उत्सव है। इसकी रोशनी जरूरतमंदों के घरों में भी फैले और उनका त्यौहार भी आनंदित हो, इसके लिए दिवाली की यह सौगात बांटी गई। उन्होंने सभी नवी मुंबईकरों को रोशनी के पर्व की शुभकामना देते हुए क्या कुछ कहा, सुन लीजिए। नवी मुंबईतील तसेच माझ्या सिउड़ करावेनगर विभागातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण दगडखान कामगारांच्या जी वस्ती आहे त्या ठिकाणी दिवाळी साजरी करतो। भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर पालावर जाऊन वस्त्यामध्ये तांड्यांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा कार्यक्रम राज्यभर सुरू आहे। त्या अनुषंगाने या नवी मुंबई शहरामध्ये हे जे तांडे आहेत खऱ्या अर्थाने हे दगडखान कामगाराचे जे दुर्लक्षित आहेत जी वस्ती आहे त्या ठिकाणी आमचा हा उपक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे। त्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणी त्या मुलांना फराळ वाटप या ठिकाणी केलं। त्याचबरोबर आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी साडी वाटपाचा कार्यक्रम होता। त्यानंतर दिवाळीचे फटाके वाटपाचा कार्यक्रमसुद्धा, फटाके फोडण्याचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आयोजित केला। त्यावेळी यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खऱ्या अर्थानं पाहिल्यानंतर दिवाळी साजरी झाल्यासारखं, दिवाळीचा सण जो आहे तो साजरा झाल्यासारखं या ठिकाणी वाटतं। नवी मुंबईतील विभागातील सर्व नागरिकांना मी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही दगडखान कामगार या ठिकाणी हे विश्व बाल कल्याण स्कूल आहे त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी येतो। मग त्यांना फराळ वाटप असेल, त्यांच्याबरोबर फटाके आम्ही ती मुले आमच्याबरोबर फटाके उडवतात। त्याचबरोबर दरवर्षी न चुकता या ठिकाणी येतो आणि ह्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खऱ्या अर्थाने दिवाळी ही साजरी केल्यासारखं वाटतं आणि आम्हाला सुद्धा एक मनाला वेगळंच समाधान वाटतं की आपण खरंच कुठेतरी दिवाळी एक चांगल्या प्रकारे साजरी करतो। आणि मी एकच प्रार्थना करेन का ह्या मुलांचं आरोग्य हे चांगलं राहावं। सर्वांना मी पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते। त्यांचं आरोग्य चांगलं राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।